चला अनिकेत आपण यायचं आणि अनिकेतची एक वेगळी खासियत आहे. 2 दिवस त्याने एकट्याने स्कोरिंग केलेले आहे, हेही विशेष आहे. अनिकेत यांचा सन्मान आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये अनिकेत शर्मा यांचा सन्मान करूयात. मी पुन्हा अभिनेत्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. अनिकेत शर्मा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. मॅजिकल फिंगर, गोल्डन फिंगर म्हणता येईल खास करून स्कोररसाठी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मारुती पेडामकर साहेब. मारुती पेडामकर साहेब आहेत का? नाही आहेत. थँक्यू. त्यानंतर जितूजी आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. आपण यायचं. सुजितजी आपणास विनंती आहे, सन्मान झालेला. जितूजी आपण यायचं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी भावेजी किनी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सन्मान केला जातोय. जितूजी यांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर अतुल खरत पाटील नेटवर्कची टीम आहे. चला पाटील नेटवर्कची टीम आपण या ठिकाणी यायचं. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 दिवस सुंदर असं आपण लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्क टीमच्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि त्यांचाही सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय वसंत बरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार तो टीम पाटील नेटवर्क या टीमचा हा सन्मान मात्र या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. मनापासून आपले आभार असणार आहेत. त्यानंतर अनिकेत देवरुखकर जे आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. अनिकेत आपण यायचं. मॅनेजमेंट गुरु अनिकेत आहेत आणि अनिकेत यांच्यासाठी टाळ्या होऊ द्यात. अनिकेत यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कैलाजी बोर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये या संपूर्ण स्पर्धेवरती लक्ष ठेवण्याचं काम मॅनेजमेंट मध्ये ज्यांनी केलेलं आहे आणि नेहमीच पीसीसी टीमच्या सोबत असणारे एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत आहात ते अक्षयजी कांबळे यांचाही सन्मान आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अक्षयदादा कांबळे यांचा सन्मान केला जाणार आहे. समाजसेवक आहेत. मी विनंती करेन आदरणीय विनयजी आपणास आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अक्षयदादा कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर बरोबर मी म्हटलं की हे आई जुदाने मैदान आहे, पण आई जुदाने मैदान नाही तर मैदान बनवण्यासाठी काही गोष्टी लागल्यात. डीजे थोडस शांत. डीजे थँक्यू. पण हे नुसतं मैदान नाही, पण मैदानाच्या पाठीमागे देखील काही मेहनत लागली. काही जणांचं पाठीमागे देखील सडल हाताने काही जणांनी मदत केलेली आहे. स्पर्धा म्हटली तर स्पर्धा बनवण्यासाठी भरण्यासाठी काही गोष्टी असतात, त्या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आणि आई जुदानी जे मंदिर आहे त्या पायथ्याशी आपण सर्वजण आहोत. त्या आई जुदानी पाचवारी सेवा संस्था ज्यांनी स्थापन केली, त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सारे शिबिर राबवण्यात आली, ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, ज्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, असे अनेक सारे शिबिर राबवण्यात आली. आणि त्या संपूर्ण आई जुदानी पाचवारी सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वसंत वरे साहेब यांचा स्पेशल सन्मान आज आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल सन्मान चिन्ह आणलेला आहे. मी विनंती करेन
आयोजकांची टीम आपण आला तरी चालेल आणि आदरणीय सर्व व्यक्तिमत्व सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी यायचं आहे. हा सन्मान आहे अशा एका व्यक्तीचा जो नेहमीच पीसीसी 5 पायरी टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व आहेत. त्या आदरणीय व्यक्तिमत्व वसंत वरे साहेब यांचा सन्मान होतोय. टाळ्या टाळ्या होत राहतील. आदरणीय व्यक्तिमत्व वसंत वरे साहेब यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. ही संपूर्ण एक फॅमिली प्रमाणे एक बॅकग्राऊंड बनलेली टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहेत ते पुढील सन्मान या मंचावरती केले जाणार आहेत. पुढील सन्मान केला जाईल सतीश पवार. सतीश पवार यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. पवार इज बॅक. चला सतीश पवार या. त्यानंतर लाला भरवाड. लाला असेल तर लाला आपण यायचा. लाला नाहीये. त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व विनय वरे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कैलास बोर साहेब आपणास विनंती करेन. आपल्या शुभ असे विनय वरे साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मायची शॉल या ठिकाणी परिधान केली जाईल. आदरणीय विनय वरे साहेब यांना मात्र दिली जात आहेत. महाराष्ट्राचं महावस्त्र मायची शॉल उबदार शॉल आहे आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. मनापासून आपला आभार असणार आहेत. पुढील काही सन्मान ते सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि नेहमी पीसीसी टीमच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार आणखीन एक व्यक्तिमत्व आहेत मयुरजी ठाकरे. आज या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु त्यांचे बंधू प्रथमेश ठाकरे या व्यासपीठावरती आहेत. मी प्रथमेश ठाकरे यांना विनंती करतो आपण यायचं आहेत. हा सन्मान आहे तो सन्मान आपण या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो प्रथमेश ठाकरे आपण या. हा सन्मान आहे तो सन्मान आपण मंचावरती स्वीकारायचा आहे. मी भावे चिक्किनी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान केला जाईल. प्रथमेश ठाकरे. आशिष शर्मा आणि अभिषेक शर्मा या मैदानावरती सर्वात जास्त मेहनत त्यांनीही घेतलेल्या आहेत. आशिष शर्मा आणि अभिषेक शर्मा आपण यायचं दोघांनी. अनिकेत शर्मा असतील तर अनिकेत शर्मा या. त्यांचे बंधू अनिकेत शर्मा यायचं आपण. आशिष शर्मा यांचा जो मान सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा. चला लवकर यायचं. मी विनंती करतो आदरणीय कैलासजी आपणास बोर साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान तो सन्मान केला जाईल. आणि आशिष शर्मा हे पंचही होते म्हणून त्यामुळे त्यांना एक स्पेशल ट्रॉफी आहे ती स्पेशल ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आहे.
सर्व सर्व संघ आहेत. चेक चेक सर्व संघ आहेत. वरद विनायक दोन्ही संघ आहेत. आपण पुढे यायचं, सर्वांनी पुढे यायचं. धनंजय पाटील सर 2 मिनिट थांबवतोय. चला या स्पर्धेसाठी कोपरी गावात एक बुलंद आवाज फायनलच्या दिवशी आपल्याला ऐकायला आला. काल सुद्धा अर्धा तासाचं सत्र होतं, पण त्या अर्धा तासाला खूप प्रभावित केलं आदरणीय धनंजय पाटील सर यांचा आपण इथे यथोचित सन्मान करणार आहे. त्यांच्या सन्मानासाठी यामध्ये आदरणीय अप्पांना विनंती करेल आणि धनंजय पाटील सर यांच्या इकडे यथोचित सन्मान करायचा आहे. धनंजय पाटील सर एक कोपरी गावातील एक बुलंद आवाज बनू शकता आपण. खरं ओव्हरआर्मचं क्रिकेट असो, बॉक्स अंडरआर्मचं क्रिकेट असो, सर्व क्रिकेटमध्ये प्रेक्षक वर्गांचं मन जिंकले या समालोचन कक्षातून आदरणीय धनंजय पाटील सर यांचा इकडे यथोचित सन्मान आदरणीय अप्पा यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात येत आहे. युट्यूबच्या माध्यमातून सुंदर शॉट टिपताना त्यानंतर देवेंद्र आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. ज्याने सर्वांना सन्मान चिन्ह दिला माझा देवेंद्रलाही द्यायला हवं. मग देवेंद्र आपणही पुढे या, आपल्यालाही सन्मान चिन्ह आता या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर मी पुन्हा विनंती करेन विनयजी, आपणास विनंती करेन देवेंद्र यांचाही सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मंडप डेकोरेटरचे कोण आहेत का? मंडप डेकोरेटर्स आणि डीजे हर्षद आपण यायचं आहेत. सुंदर डीजे आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा डीजे चांगला नसेल तर मग मजा येत नाही, पण डीजे वाले चांगले होते मला मजा आली, रंगातही आली. पण कदापि आता 2 तास असतो, मी कालच डीजे वाला सांगून गेलो की 4 तास येईन, पण नाही 4 तास अर्धा तास झालो होतो. चला यात आपण सन्मान करूयात. डीजे वाल्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पण पुढच्या वर्षी आपण शब्द दिलाय ही मॅच अजूनही मोठ्या लेवलला होणार आणि 2 दिवस पूर्णच्या पूर्ण देण्याचा प्रयत्न करेन या स्पर्धेसाठी. त्यानंतर आमचे मित्र विरार क्रिकेटमध्ये नेहमी ज्यांना पाहिलेला आहे दिलीप शर्मा सोनू या ठिकाणी दाखल झाला. सोनू या, आपलाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. गेली कित्येक वर्ष JCCS जुदानी क्रिकेट क्लब आणि नेहमीच सहकार्य व्यक्तिमत्व सोनू आहेत दिलीप शर्मा. सोनू यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय पुन्हा अप्पा वसंत भरे साहेब अप्पा यांना विनंती असेल आपला शुभ सन्मान केला जाईल. दिलीप शर्मा सोनू गेली कित्येक वर्ष सोनू यांना पाहिलं ओव्हरआर्म क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट पण क्रिकेटच्या व्यतिरिक्त मैदानावरती सेवाही करणं पाहिलेलं आहे. तेच दिलीप शर्मा सोनू आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रिकेट ही पूर्ण फॅमिली शर्मा बंधू आमच्या 5 पायरीला जे क्रिकेट रुजवलं ना त्या शर्मा बंधूंनी सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्यात. हॅलो आता तिथे पाठीमागे आकाश पाठीमागे राहिल तर बक्षीस समारंभ नाही सुरू करणार आम्ही. पुढे या पुढे जवळ या दोन्ही टीम जवळ आहे. जवळ आला तर जवळ आणखी मजा येणार. आता प्रत्येकाला माहित आहे की या स्पर्धेमध्ये कोण चांगला खेळलाय कोण नाही खेळला, कोणाला पारितोषिक भेटणार नाही भेटणार याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. पण तेच चर्चा तीच आहेत या स्पर्धेमध्ये सुरुवातीला जे महत्वाचं पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत. आहे सुरुवातीला एक पारितोषिक आहेत. एक असं पारितोषिक होतं ते थोडस वेगळं होतं. या संपूर्ण असोसिएशन मध्ये ते पारितोषिक यापूर्वी दिलं नाही दिलं याची अगदी पडताळणी नाही, परंतु या मंडळाकडून पहिल्यांदा दिलं गेलं आहे. ते एक पारितोषिक असं होतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त चौकार कोणी ठोकल्यात. आता नाव काय वाटतंय का? नाही वाटत? इथून काहीतरी आवाज आला होता. मनवेलपाडा आहे की इथे? मनवेलपाडा
मनोलपाडा कुठे मनोलपाडा कुठे मला दिसत नाही. ओमसय्या हाय का? काय वाटतं तुमच्यामध्ये कोण वाटतंय का? कोणीच नाही. इथे कोण आहे? इथे ठाकूर तो खेळाडू आहे सर्वाधिक जास्त चौकार ठोकणारा ओमसाई मनवेलपाडा संघाचा गोलू. चला या गोलूया, कोणीतरी आला तरी चालेल. गोलूचे प्रतिनिधी या. भावीजी गिनी सरांना विनंती असेल आपण यायचं पुढे. आपल्या शुभस्य दिलं जाईल या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त चौकार आहेत ते पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथून आवाज आलाय. हेमल भाई इथून आवाज आलाय. प्रत्येकानं पाहिलाय. थँक्यू. सध्या एक ब्रँड चालतोय मार्केटमध्ये, बोलो जुबा केसरी. तो विमल असतो पण क्रिकेटमध्ये आहे हेमल ठरलाय बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक सुंदर कॅच. निकिताजी रणदीपे आपणास विनंती असेल आपल्या शुभस्य दिलं जाईल बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. हे प्राइज आहेत, ते प्राइज दिलं जात आहे हेमल आणि हेमल ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. आणखीन भरपूर पारितोषिक आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील आयोजित आणि पाचपायरी सेवा संस्था आयोजित PCC क्रिकेट क्लब पाचपायरी क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित असलेल्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज जातंय. बेस्ट फिल्डर. आता विपुल तू चिटिंग नाही करायची का? तू कॉमेंटेटर आहे, नाही तर तू इथे बघितलं असेल आणि तू नाव सांगणार मग ते चिटिंग होणार. काय वाटतंय? हा स्वास्तिक नाही. इथे कोण नाही स्वास्तिक. इथे काय वाटतंय? जुदाने मंदिरावरती मला वरती दिसतोय स्वास्तिक, पण त्या खेळाडूचं नाव आहे हस्तिक ठरलाय स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला हस्तिक यायचंय. मी पिंकीजी पाटील यांना विनंती करतो. पिंकीजी पाटील आपण यायचंय. दहीहंडीला भरपूर सारी मजा केलेली आहे. दहीहंडी येण्यासाठी तर वेळ आहे पण आता सध्या क्रिकेट खेळ आहे. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा सत्य आहे की ना? सतीश कुशल, ज्याच्यावरती सर्व काही अवलंबून होतं कुशल की सतीश. पण तो खेळाडू आहे तुमचा नाही, यांचा आहे. तुमचा आहे नाही, यांचा आहे. त्या खेळाडूचं नाव आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेतील सर्वाधिक जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरतोय टीम ओमसाई मनवेलपाडाचा सतीश यायचा. सतीश भावीजी किन्यांना विनंती पुन्हा आपण भावीजी किन्यांच्या शुभेच्छा देऊयात. थँक्यू. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज सत्या. इथे नाही, कॉन्फिडन्स नाही. बोलू निखिल, सर्व काही नाही. तो निखिल असू शकतो. नाही निखिल नाही असं म्हणतो तो. त्या खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू नॉमिनेशन मीन्स अक्षय कांबळे तर नाही खेळले पण अक्षयचं नाव आलंय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हे प्राइज देण्यासाठी आधी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. मी अक्षयजी कांबळेंना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभेच्छा दिलं जाईल बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. टीम नेम
ओम साई मनवेलपाडा अँड वरद विनायक. दोघांना अर्धा अर्धा द्यायचं का? नाही तसं नाही, पण त्या खेळाडूच्या नावी पहा. एक स्पर्धेमध्ये रेकॉर्ड आहे. एका स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती या वर्षामध्ये त्याचे वडील पण आले होते त्या मॅचला. बायसिकल मॅन आहे, बायसिकल मॅन. श्रेयस ठरलाय स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. टीम नेम वरद विनायक. विजय आणि थँक्यू. आणि वसंत बरे साहेब आपल्या माहितीसाठी, श्रेयस ज्या वेळी खेळतो त्यावेळी त्याचे वडीलही त्यांच्या पाठीमागे असतात. आणि ज्यावेळी सायकल मिळाली त्यावेळी वडील इतके खुश झाले होते. आता श्रेयसला बोलावंच लागणार आहे, मी त्याच्यापर्यंत आलेलोच आहे. श्रेयस श्रेयस नाही जाऊ दे ना श्रेयस. नाही थँक्यू सांगतोय, फक्त त्याच्याकडे शब्दच नाहीत. त्यामुळे अभिनंदन आहेत. पण त्या विराट प्रीमियर लीग मध्ये याच खेळाडूच्या नावी सायकल होती आणि डोळ्यातून अश्रूही होत्या खेळाडूच्या, कारण की पहिल्यांदा जो पुरस्कार त्याला मिळाला होता त्याबद्दल त्याने सांगितलं होतं. आता मॅन ऑफ द सिरीज हे प्राइज आहेत ते आयोजक सांगतात नाही द्यायचं. का नाही द्यायचं मला नाही माहित. साहेब द्यायचं का? मॅन ऑफ द सिरीज द्यायचं का? मंडळाने सांगितलं कॅन्सल करू, पुढच्या वर्षी ठेवू, पुढच्या वर्षी देऊ. पण देऊया, नंतर देऊया काही थोडंसं रंगत वाढवूयात, त्यामुळे नंतर देऊयात. या स्पर्धेतील आधी आपण देऊयात 4थ्या क्रमांकाचं प्राइज. आणि या 4थ्या क्रमांकावरती टीमचं नाव आहे टीम नामा बॉईज चॅलेंजर मोरेगाव. नामा बॉईज संघ आपण यायचं आहेत. हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहेत. आमचे मित्र नितेश कुवेसकर त्यांची टीम आहेत. मी विनय वरे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल 4th क्रमांकाची ट्रॉफी. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहेत. त्या टीमचं नाव आहे BBA एकलव्य संघ ठरल्या स्पर्धेतील 3य विजेता संघ. नेहाल चव्हाण त्यांची टीम. मी दोन्ही आपल्या महिलांना विनंती करतो आपण यायचं पुढे आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. दोन्ही पुढे आपण. बाकी खेळाडू थोडं बाजूला राहा. दोन्ही आपल्या लेडीज ज्या आहेत महिला आहेत थोडस मध्ये राहा. आपण बाकी 2-3 या बाजूने राहा, 3 त्या बाजूने राहा. टाळ्या होतील BBA एकलव्य. थँक्यू. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघाची ट्रॉफी आहेत. पण ती ट्रॉफी देण्या अगोदर मेडन नाही आहेत, ते मेडनही द्यायचे आहेत. त्यामुळे मेडन घेण्यासाठी मी विनंती करेन ओम साई मनवेलपाडा संघाचे 9 खेळाडू आहेत, त्यांनी बरोबर लाईनअप मध्ये चढायचं आहे. सर्वांनी एका लाईनअप मध्ये यायचं आहे. ओम साई मनवेलपाडा संघ. निलेशजी पाटील यांना विनंती आहे. निलेशजी पाटील. चला बाकीच्याने खाली बसा. निलेशजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल 2य क्रमांकाची ट्रॉफी आहे. टीमचं नाव आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, ओम साई मनवेलपाडा. मनवेलपाडा संघ ठरल्या स्पर्धेतील आपण पाहिलं तर उपविजेता संघ आयोजित आणि पाचपायरी सेवा संस्था रजिस्ट्रेशन पुरस्कृत पाचपायरी क्रिकेट क्लब PCC यांच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा PCC चषक क्रिकेटचा महासंग्राम आपण 11 ते 12 मे या 2 दिवसामध्ये पाहिलेले आहेत. आणि या 2 दिवसातील फायनलच्या मॅच मध्ये आपण फायनल सेरेमनी आणि या प्राइज सेरेमनी मध्ये जे महत्त्वाचं प्राइज आहे ते ओम साई मनवेलपाडा संघाला मात्र दिलं जात आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज वसंत बरे साहेब सांगतात देऊन टाकूयात,
पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी बघूयात, पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठे आणूयात. त्यामुळे आता सांगतात की देऊन टाकूयात. तर मॅन ऑफ द सिरीज आकाश फिक्स करायचं का? पण पहा, एका स्पर्धेमध्ये त्या खेळाडूच्या नावी काही सोन्याची रिंग होती का? पण आता ते गाणं पण आहे, सोन्याची रिंग नाही सोन्याचा हार पाहिजे, अशाही गोष्टी आहेत. पण होतं एक गोल्ड रिंग त्या खेळाडूच्या नावी होती स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेचं नाव होतं सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब चषक 2024 आपण पाहिली होती याच वर्षामध्ये. आणि गोल्ड रिंग ज्या खेळाडूच्या नावी होती तो खेळाडू आहे डोंगरपडा गावातील आकाश गरज ठरल्यात मॅन ऑफ द सिरीजचे हकदार. मी वसंत बरे साहेब, त्याच्यानंतर भावीजी आणि तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण दिलं जात आहे आकाश मॅन फ्रॉम डोंगरपाडा अक्ष11 डोंगरपाडा संघासाठी खेळणारा खेळाडू आज वरद विनायक टीमला मात्र प्रेझेंटेट करतोय. आकाशात आकाश जास्त नाही 2 मिनिटं चर्चा होणार, जास्त नाही 2 मिनिटं चर्चा. डीजे शांत. आकाश बोलतोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळालेला आहे, गोल्ड रिंग मिळाली होती, त्यानंतर आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, किती आनंदी आहे? छान वाटतं. आता हे नाही सांगायचं छान सुंदर खूप छान, ते प्रश्न तू पाठ केले असतील त्यामुळे ते सांगायचे नाहीत. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मिळालेली आहेत, आनंद तर आहेत. आता ही ट्रॉफी घरी जाऊन दाखवणार की घराच्या बाहेर? नाही पण घरी जाऊन दाखवणार की काय? घरीच दाखवणार. कोणाला दाखवणार ट्रॉफी? ट्रॉफी कोणाला दाखवणार? आनंदाची गुड न्यूज कोणाला देणार? मुलाच्या हातात देणार. मुलाच्या हातात देणार. स्पर्धा कशी वाटली? पहिलं वर्ष होतं आई जुदानी पाचवारी सेवा संस्थेचं, खेळताना किती एन्जॉय केलं आणि स्पर्धा कशी वाटली? ऍक्च्युली मला माहिती पण नव्हतं, मी कालच आलो विरारला आणि प्रॅक्टिसर आहेच नाही, पण मला कुशलचा फोन आला की उद्या मॅच आहे, अक्षयची मॅच आहे. म्हटलं बरं येतो मी खेळायला, कारण की अक्षयला मी आधीच सांगून ठेवलं तुझ्या मॅचसाठी काय पण असेल मी सपोर्ट करणार. थँक्यू आकाश. हे होते आकाश गरज डोंगरपाडा गावचे आणि त्यांना आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तो मिळालेला आहे. त्यानंतर चॅम्पियन टीम आहे, चॅम्पियन टीमचं नाव आहे वरद विनायक. भरले सरावरती भारी, त्या टीमचं नाव वरद विनायक. वरद विनायकचे सर्व खेळाडू आहेत लाईनअप मध्ये येणार आहेत. लाईनअप मध्ये तुम्हाला श्रेष्ठ थांबायचं, पाठीमागे थांबायचं आहे. मेडन आहेत ते मेडन तुम्हाला परिधान करून मेडन घालून या. मेडन घाला, मेडन गळ्यामध्ये घाला सर्वांनी. मी वसंत बरेसा बाप्पा भावेशजी त्याच्यानंतर सर्व मान्यवर आहेत, सर्व मान्यवर यांना विनंती करेन आपल्या शुभ असं दिलं जाईल. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहेत आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण सर्व मान्यवर पीसीसी ची संपूर्ण टीम आहेत त्यांच्या वतीने दिली जाईल. चला संपूर्ण टीम पीसीसी आणि पारितोषिक टीमचं नाव आहे वरद विनायक. वरद विनायक संघ ठरलाय स्पर्धेचा चॅम्पियन. पीसीसी ग्रुप ने भारी आज आयोजन केला, पीसीसी ग्रुप ने भारी आज आयोजन केला. क्रिकेट प्रेमींची गर्दी मैदानाला झाली, खेळूंची गर्दी मैदानाला. पीसीसी चषक गाजतय भारी आपल्या विरार शहराला, पीसीसी चषक गाजतय भारी आपल्या विरार शहराला. पीसीसी चषक कॅमेरामॅन आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तरी स्पर्धा. 1-2 मिनिटं सर्वांनी ऐका जरा. सर्व खेळाडू आलेल्या टीम पाचपारीच्या क्रिकेट वेळा मुलांनी 1-2 महिन्यापासून माझ्याकडे तगादा लावला होता आणि आम्हाला खेळायला मैदान नव्हतं. आई जीवदानीची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे आणि आपल्याला हे मैदान उपलब्ध झालं या मुलांच्या सहकार्यामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. हे पहिलंच वर्ष आहे आणि थोडंसं निवडणुकीची धामधूम असल्यामुळे जास्त शो शायनिंग न करता मी पदाधिकारी आहेत पाठीमागे उभे, आम्ही फार छोट्या प्रमाणात आपण जर कृपा असेल पुढच्या वर्षी कृपा असेल तर फार मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे आपण ही स्पर्धा आयोजित करू. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला सगळ्यांना सहकार्य आमच्या मुलांना केलं असं सहकार्य तुम्ही पुढच्या वर्षी कराल अशी मी तुमच्याकडे आशा व्यक्त करतो. आणि मुलांकडून इकडच्या मी संस्थेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने जर या मुलांचं काही चुकलं असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि
ही स्पर्धा कालपासून आज मला वाटतंय ह्या 5-10 वर्षातल्या सगळ्यात जास्त उष्णतेच्या कडक उन्हामध्ये स्पर्धा जी झाली, मुलांचं तुमचं कौतुक करावंसं वाटतं. समोर जो उभा आहे तो पहिली मॅच खेळलास, मला चांगलं आठवतं, मी उद्घाटन घ्यायला आलो. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सहकार्य केलं. स्वतःच्या शरीराची पण काळजी घ्या आणि या क्रिकेटबरोबर आपले दुसरे तुम्ही या तरुण वयामध्ये जे काय करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा फार बारकाईने जेवढं क्रिकेटवर लक्ष ठेवता तेवढेच त्याच्यावर सुद्धा लक्ष कामधंद्यामध्ये किंवा कोणी नोकरीला असेल किंवा कोणी शिकत असेल तर त्याच्यामध्ये पण आयुष्य घडवायचं नुसतं क्रिकेटमुळे नाही घडत. मी प्रामाणिकपणे हे इच्छा व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या पाचपायरीच्या मुलांना त्यांचं मनापासून आभार मानतो की अतिशय तो छोटा, त्याचं नाव मला आठवत नाहीये, खरंच बाबू, मी प्रत्येकाचं अक्षय नाव नाही घेत माहिती का, सर्व अनिकेत, निलेश, ह्या 2 मुली महिला चांगला सहभाग दाखवतात. आमच्या काही लोकांनी ट्रॉफी आणून द्यायला मदत केली, काही लोकांनी छोट्या छोट्या गोष्टी, मंगेश होतेकर, आम्ही काल हे स्टँड उचलून ठेवायचं. दुसरी गोष्ट इथल्या पाचपारीच्या लोकांना सांगतो, जसं आता मैदान आहे, आपण 1-2 दिवसामध्ये इथे खड्डा करून गाड्या चढणार नाहीत याची व्यवस्था करू. आणि वन विभागाला मी विनंती केली की हे मैदान आपल्या ताब्यात राहील. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. कॉमेंटेटर आहेत, नंतर DJ वाले आहेत, मंडपवाले आहेत, अक्षयचे सगळे मित्र आहेत आणि तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केले आणि स्पर्धा यशस्वी पार पडली त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब. आणि चुकून मापून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो, कारण की अगदी या घाई गडबडीमध्ये कोणाचा सन्मान राहून जातोय, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतोय. ही स्पर्धा खूप छान पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पार पडताना. पहिलं वर्ष होतं, यशस्वी पर्व होतं, यशस्वी भववर्ष होतं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ऐकलेलात, पाहिलेलात. पुढच्या वर्षी आणखीन जोशानं ही स्पर्धा या मैदानावरती खेळली जाईल आणि ही स्पर्धा इथे संपल्यास आपण जाहीर करूयात. एकदा जोरात बोलूयात, आई जुदानी माते की, आई जुदानी माते की. थँक्यू सो मच. मी धनंजय पाटील आणि माझ्यासोबत विजय असो विपुल पाटील आणि मी धनंजय पाटील या ठिकाणी थांबतोय. थँक्यू सो मच.